हा आताच्या घरी काय केला स्वयंपाक सांग बरं बेटा. स्वयंपाक काय केला सांग आताच्या घरी. काय केलं इकडे सांग, इकडे सांग काय केलं. नमस्कार सगळ्याला, कशा आहात सगळेजण. आता तुम्ही म्हणताय तुम्ही घरी आणि तुम्हाला जाणं तुमच्या ननदच्या घरी. तर आता मी काय जाणार नाही. आता तुम्ही म्हणता तुम्ही नेहमीच म्हणता मी इथं जात नाही, इथे जात नाही. थोडासा प्रॉब्लेम आला म्हणून मी जाणार नाही. बाकी आमच्याकडचे सगळेजण जाणार जेवण करायला, मी काही जाणार नाही. आणि माझा सोमवार आहे. पण आता काय करणार, मला खूप जायची इच्छा होती पण आता नाही जाऊ शकत मी. आता तुम्ही समजू जा, जितके आपल्या यूट्यूबमध्ये लेडीज असेल त्या समजू शकता काऊन नाही जाऊ शकत. तर थोडाफार प्रॉब्लेम आला म्हणून जाऊ शकत नाही मी. तर मी आता शेंगा शिलते आणि थोडासा सोली भात करते. कारण की आता सोली भातावरती उपास सोडते. कारण एकटीला करणं खूप जीवार्थ स्वयंपाक करणं. आणि एकटीसाठी करू तर काय तुम्ही सांगा. सगळेजण जेवण करायला जाते आणि मी एकटीच घरी आहे. आता तुम्ही म्हणता तिकडून जाऊ दे, आता नाही लाजे पण आता जाऊ दे, काय करता. आता ते काय कोणाचा हातचं नाही आहे आणि सगळ्याचेच आहे ते बैलांना, तुम्हाला तर माहिती आहे. तर चला मग आता मी शेंगा मी आणल्या, शेंगा पटपट शिलते आणि थोडासा भात करते. कारण की आता भूक बी लागेल. सकाळचं फराळसुद्धा केलं नाही मी म्हणलं आपण तडी जमलं डायरेक्ट उपास सोडू म्हणलं. पण असा अडथळा आला म्हणून जाणं कॅन्सल झालं. तर चला मग आता मी शेंगा शिलते. तर तुझी दादी आलेली आहे, ते काय विचारता पोहत आपण. रुद्र काय करू राहिला. तर आता आपल्या खेडेगावामध्ये चालूच राहते. आमच्याकडे संध्याकाळचा टाइम झाला आहे आणि हरिपाठ चालू आहे. तुम्हाला आवाज येत असेल थोडा थोडा. संध्याकाळच्या टायमाला हरिपाठ चालूच असते. का तू जात नाही जेवण करायला. मग तुला बोलायला ना कुठे बेटा. जाऊ ना बेटा, आपण जेवणाला टाइम आहे. हा आताच्या घरी काय केला स्वयंपाक सांग बरं बेटा. स्वयंपाक काय केला सांग आताच्या घरी. काय केलं इकडे सांग, इकडे सांग काय केलं. गुलाबजामुन आणखीन बोलन. हो बापले. हा अजून लाडू केले बोल घे. लाडू केले म्हणता. तर ऋतू चक्कर मारून आला एक आताच्या घरून त्याच्या आहे की रुद्रा. अजून आताच्या घरी चाललं होतं काय करता. आताच्या घरी जाणंच आहे. आणि आता आम्ही जाऊ जेवण करायला. संध्याकाळी सांगेल आम्हाला जेवण करायला जाऊ म्हणून. आता आम्ही काय करतो माझ्यासाठी करते काही मी आता. खाऊ चालत नाही का मी नाही जीवावर येणार नाही काय. हो करते काही स्वयंपाक आता मध्ये खाली करून काय ना काहीतरी काय करू. दान लावलं दाण्याच्या भाजीत दान लावून दिला मी माझ्यासाठी करा. तुम्हाला तुझ्यासाठी कर. हा तुझ्यासाठी कर. मी दाण्याची भाजी नाही करा, जास्त भात करते माझ्यासाठी दाण्याच्या भाजी. बेटा खाऊ नये तू, पोट दुखते राहते. पोट दुखते बेटा. तू बा कशी का बा पोट दुखतं खाऊ दे बा. नाही बा खाऊ नये बा. पाव दाणे खायला मला सांगू नका पोट दुखलं. मग रात्री रडतो. मग बेटा नाना खाऊ नये. हा थांबा बेटा जरा. ते आला ट्युशन नव्हतं चाललं. बैलाला पाणी दाखवलं दुपारी. हा दाखवतो बैल. बैल पण चारावर टाकल्यावर काही टाकाल त्यांना. काऊन उतर नव्हतं ना. मग वाड्यातून आणायला काय तुला. घरी कोण होतं का मग. पोराला एकदा सोडून जाऊ का. अरे बाबा काही तुमचं काही खरं नाही बाबा. म्हणजे तुला ऐकच पाहिजे तू आनंद. माझं तिकडे जाऊ का मी खय कितला आहे आपलं. काय होतं घरी कोण नव्हतं काही नव्हतं. मग काय करू माहिती दुपारी टाकते थोडंफार. बरं तुम्ही मला गोड सांगा. तुम्ही सोरीभात खासान का ती आल्यावरती. नाही बा मी जेवण करायला गेलो मी घ्यायला खाऊ. हा नाही मग तू काय म्हणजे मला काय करून दे म्हणून. काय होता काय म्हणते. जाऊ पुष्पास करू नको आता. लाव बिचारी दिवे जाय तेव्हा दिवेला असं ते सांगून टाकले का कसं. ऐकेल बघे भारी. गॅसवर कर गॅसवर. चालूच राहील थोडंफार. काय डोके मारायचे काय करा. वहीचा घे तुपला एखादा. ही सीट आला आपल्याकडे आज. काय खाली हो. हाय तू जाते पूजा घरी मग. हा तुला बोललं का. इकडे काय खायचं. हा
काय वेळ भावली घेऊन चालली संध्याकाळी जेवण करायला जाऊ. भावली सांगू चालली का भावली घेऊन चालली का जा तुम्ही या शिटाला तर वैकलच असता मी ती काय ती सोबत आमच्या घरीच असते ती. तर तुम्ही करा सोले भात मग हा मी सर घ्या तुम दमाडकन खाऊन नामून चालला जेवण करायला. या तुम्ही जेवण करायला अजून फोन आला नाही आहे. फोन आला की जाईल मी. झाली वाटतं पूजा त्यांच्या घरची आता पूजा झाल्यावर जाणार सोडी मी तिनं फोन करीन फोन. हाय इकडे भाई आठ वाजलेत का नाही किती 5:30 ओमैरवे भोगे पर्यन्ते बाहु जायायते परिवामाधनं महरस्तं विश्वो भूयानि विद्वानपुमां पुमास परिवान्तो विश्वतावो भूर्वस्वाश्रिसामर्दाशिवाय नमः नानापरिमलद्रव्याणि समर्पयामि धूपोऽघ्या ओम याते हितिर्मुषुन्दहस्तो भवते धनुः तस्मः यक्षामयं परिभुजा ओम भूर्वस्वाश्रिसामर्दाशिवाय नमः धूपमाघ्रयामि दीपं दर्शयामि नैवेद्य ठेवून द्या. नैवेद्य केळा नैवेद्य खडी साखर हे वाटी ओम अवतल्यं धनुष्य सहस्रसाक्षते शुद्धो निशल्यानशयनमुखा शिवनो सुमना भव ओम भूर्वस्वहस्रधाम सदाशिवाय नमः नैवेद्यं निवेदयामि तर इकडे पोळ्या करणं चालू आहे. जसं की माझी सासूबाई जायला म्हणजे माझी आत्या उजलाच्या घरी पोळ्या करायला. मी काही गेले नाही पण माझी देराण सुद्धा जायला आहे आणि आत्या सुद्धा जायला. तर अशा काही पोळ्या चालू करणं त्यांच्या. बाकी वरण आलू वाटाण्याची भाजी इकडं एका बघण्यात कढी आहे आणि एका बघण्यात भात आहे आणि गुलाबजामुन ते रात्रीच करून ठेवले. जसं की तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगितलं तर मी गेलते करायला पण व्हिडिओ काही घेतला नाही आम्ही ना. तर असे काही गुलाबजामुन करेल आहे पाहू शकता तुम्ही.